हिंद विद्यार्थी मित्रांनो, पहा विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या उमेदवारांनी CTET परीक्षा 2026 जे की आता 8 फेब्रुवारीला होणार आहे, याचे बरेच विद्यार्थी ॲडमिट कार्ड केव्हा येणार आहे याची बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी वाट पाहत आहे आणि अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे की आपलं ॲडमिट कार्ड केव्हा येणार आहे आणि कोणत्या तारखेला येणार आहे, याची संपूर्ण ऑथेंटिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ परिपूर्ण पहा, जेणेकरून ऑथेंटिक माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि जर तुम्ही मधामध्ये स्किप हा व्हिडिओ केला तर तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळणार नाही, म्हणून हा व्हिडिओ परिपूर्ण पहा। हा जो व्हिडिओ आहे आपण हा CTETच्या वेबसाईटवरूनच आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे आणि CTETच्या वेबसाईटवरच त्यांनी ॲडमिट कार्ड CTET परीक्षेचं जे की आता 8 फेब्रुवारीला होणार आहे, तर हे केव्हा येणार आहे याची संपूर्ण माहिती या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेली आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ परिपूर्ण पहा। आता टायटलच तुम्हाला दिसत आहे, CTET 2026 ॲडमिट कार्ड CTET 2026 ॲडमिट कार्ड CTET.nic.in पर इंतज़ार 8 फरवरी को है परीक्षा। आता ही CTETच्या वेबसाईटवरची ही इन्फॉर्मेशन आहे आणि हे जे सगळी इन्फॉर्मेशन आहे हिंदीमध्ये आहे, ते मी तुम्हाला परिपूर्ण समजून सांगतो। आता 8 फेब्रुवारीला आपली परीक्षा ही आपल्या सर्वांनाच माहीत आहे। आता महत्त्वाचं पहा, ॲडमिट कार्ड केव्हा येणार आहे तर आता त्यांचं म्हणणं पहा CTET या परीक्षेचं। आता पहा, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड CBSE द्वारा आयोजित की जाने वाली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET फरवरी 2026 की परीक्षा की तारीख जैसे जैसे नज़दीक आ रही है, अभ्यर्थियों का इंतज़ार अपने एडमिट कार्ड और परीक्षा शहर की जानकारी को लेकर बढ़ गया है। बरोबर आहे। आता CTET ही जी परीक्षा आहे CBSE या बोर्डद्वारे आयोजित केली जात असते आणि त्यांनी सुरुवातीला आपलं सांगितलेलं आहे की आता CTET ही जी परीक्षा आहे जशी जशी आता जवळ येत आहे तसं तसं जे कॅन्डिडेट आहे ज्यांनी CTETचा फॉर्म भरलेला आहे तसं तसं त्यांच्या शहरामध्ये आपलं ॲडमिट कार्ड केव्हा येणार आहे आणि कोणती सिटी आपल्याला मिळणार आहे परीक्षेसाठी, तर या संदर्भात त्यांनी आपली इन्फॉर्मेशन दिली आहे। पुढं पाहते काय म्हणतात, अपडेट के अनुसार CBSE जल्दी आधिकारिक वेबसाईट, म्हणजे ही जी वेबसाईट आहे CBSEची CTET.nic.in यावर ते आपली ॲडमिट कार्ड अपलोड करणार आहे प्रत्येक उमेदवारांचं आणि तिथून ते आपल्याला डाउनलोड करावं लागणार आहे। आता पुढं पाहते काय सांगतात, CTET.nic.in पर एडमिट कार्ड और सिटी इंटिमेशन स्लिप जारी करने वाला है। पा आता इथं सुरुवातीला सांगत आहे आपलं जे CTETचं जे हॉल तिकीट आहे ते या वेबसाईटवर येणार आहे आणि या वेबसाईटवर सगळ्यात पहिले आपलं सिटी इंटिमेशन येणार आहे, सिटी इंटिमेशन स्लिप। आता सिटी इंटिमेशन स्लिपमध्ये काय असते याची मी तुम्हाला थोड्या वेळानंच माहिती देतो, खालीच पहा। आता सगळ्यात पहिले पहा, कब आएगा ॲडमिट कार्ड और सिटी स्लिप, म्हणजे सिटी इंटिमेशन स्लिप काय असते तर पहा, एग्ज़ाम सिटी स्लिप यह परीक्षा से लगभग 10 दिन पहले जारी होने की उम्मीद है। इसमें आपको केवल आवंटित शहर की जानकारी मिलेगी ताकि आप अपनी यात्रा की योजना बना सके। पहा आता ज्यावेळी आपले इंटिमेशन स्लिप येणार आहे ती 10 दिवसाच्या अगोदर येणार आहे, म्हणजे आपलं जे सिटी इंटिमेशन स्लिप आहे हे सिटी इंटिमेशन स्लिप आपलं कमसे कम आता आपली 8 फेब्रुवारीला परीक्षा आहे तर आपली जानेवारीच्या एंडिंगले म्हणजे 28, 29, 30 तारखेच्या जवळपास आपली सिटी इंटिमेशन स्लिप आपल्याला CBSE बोर्डाद्वारे आपल्या लॉग इन ID वर ते पाठवणार आहे, बरोबर आहे, आणि किंवा ते साईडवर ते टाकणार आहे आणि तिथून आपल्याला सिटी इंटिमेशन स्लिपमध्ये महत्त्वाची माहिती काय असते, आपली परीक्षा ही कोणत्या तारखेला आहे हे समजते आणि त्यानंतर आपली परीक्षा ही कोणत्या सिटीमध्ये आहे हे एवढंच समजते फक्त। समजलं, आपली परीक्षा कोणत्या तारखेला आहे आणि आपली परीक्षा कोणत्या शहरामध्ये आहे एवढीच इन्फॉर्मेशन त्या सिटी इंटिमेशन स्लिपमध्ये असते आणि आपला पेपर 1 आहे काय 2 आहे ते इन्फॉर्मेशन असते। आता हे सिटी इंटिमेशन स्लिप पहिले 10 दिवसाच्या अगोदर का टाकणार आहे, कारण आपले जर एक्झाम जर दूरच्या लांबच्या शहरामध्ये असेल तर तिथं आपण कोणत्या मार्गाने जाऊ शकतो, कशा प्रकारे आपण ट्रॅव्हल करू शकतो, जर दूर असेल तर आपल्याला काही तिकीट बुकिंग करावं लागेल का याचीच
याची इन्फॉर्मेशन, याचं योजना, याचं प्लॅनिंग आपण बनवत असतो. यासाठी आपलं 10 दिवसाच्या अगोदर आपल्याला सिटी इंटिमेशन स्लिपवरती सगळं माहिती कळणार आहे. मग आपलं ओरिजिनल हॉल तिकीट कधी येणार आहे? ओरिजिनल हॉल तिकीट तर ते आपण खाली पाहू. आता पहा, ओरिजिनल हॉल तिकीट पहा. अधिकारिक हॉल तिकीट म्हणजे ओरिजिनल हॉल तिकीट जे सगळं इन्फॉर्मेशन असते त्यावर अधिकारिक हॉल टिकट परीक्षा से ठीक 2 दिन पहले डाउनलोड के लिए उपलब्ध होगा. इसमें आपकी परीक्षा केंद्र का सटीक पता और रोल नंबर दर्ज होगा. पहा, म्हणजे याच्यावर पहिल्या याच्यावर रोल नंबर वगैरे नसते, फक्त सिटी इंटिमेशन, तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ आणि पेपर कोणता आहे आणि कोणतं शहर हे सिटी इंटिमेशन स्लिपमध्ये असते. तर आपलं अधिकारिक हॉल तिकीट कधी असते, कधी येणार आहे, तर ते परीक्षेच्या 2 दिवसा अगोदर ते आपल्या वेबसाईटवर ते टाकणार आहे. तिथून आपल्याला जो युजर आय डी आणि पासवर्ड असते आपलं, त्यानंतर आपण ते डाउनलोड करावं लागत असते. आणि मग त्याच्यावर काय असते, आपलं एक्झाम सेंटर कोणतं आहे, म्हणजे त्या शहरामधलं आपलं एक्झाम सेंटर कोणतं आहे, कोणत्या ठिकाणी आहे, आणि आपला रोल नंबर काय आहे, याची संपूर्ण माहिती त्या 2 दिवसाच्या अगोदर आलेल्या आपल्या हॉल तिकीटवर संपूर्ण माहिती असते. समजलं? आता हे इन्फॉर्मेशन सगळी साईडवरचीच आहे. आता नंतर पहा खाली काय दिलेलं आहे. आता परीक्षा की तारीख और शिफ्ट का समय. आता आपल्याला माहितीच आहे, CBSE पहले घोषित कर चुका है की CTT 2026 परीक्षा 8 फरवरी रविवार को देशभर, म्हणजे सगळ्याच देशभरामध्ये ऑफलाईन आहे. पहिलं पास. आता याच्यामध्ये इन्फॉर्मेशन पहा. सगळ्यात पहिले आता पेपर कोणता राहायचा, पहिले तर पेपर 1 असायचा. आता पण यावेळेला पहा, सगळ्यात पहिले पेपर हा पेपर 2 असणार आहे. कक्षा 6 से 8 के लिए सुबह 9:30 से दोपहर 12 बजे तक. म्हणजे आता पहिला पेपर 2 असणार आहे सकाळी 9:30 वाजता ते 12 वाजेपर्यंत. आणि दुसरा जो पेपर आहे पेपर 1 हा 2:30 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत हा पेपर पहिला असणार आहे. समजलं? आणि रिपोर्टिंग टाईम तुम्हाला इथं दिलेला आहे की जर आपला 9:30 वाजताचा पेपर आहे तर आपल्याला रिपोर्टिंग टाईम हा 7:30चा दिलेला आहे पहिल्या पेपरसाठी. आणि दुसऱ्या पेपरसाठी आणि पहिल्या पेपरसाठी हा 12:30चा रिपोर्टिंग टाईम दिला आहे. कारण आपला पहिला पेपर म्हणजे पेपर 2 हा 9:30ला लागणार आहे, तर त्याचा रिपोर्टिंग टाईम 7:30 वाजताचा दिलेला आहे. आणि पेपर पहिला जो की 2:30 वाजता आहे, तर त्याचा रिपोर्टिंग टाईम आपल्याला 12:30 वाजता देण्यात आलेला आहे. आता तुम्हाला नक्कीच समजलं असेल की यामध्ये महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेलं आहे CTTच्या परीक्षेच्या काय आहे. तर म्हणून तुम्ही आता कुठलेही ऑथेंटिक माहिती तुम्हाला समजली असेल की तुम्ही आता इतर व्हिडिओवर अवलंबून राहू नका की उद्याच हॉल तिकीट येऊन आलं, परवाच हॉल तिकीट येऊन आले. बरेच असे व्हिडिओ यूट्यूबवर आहे, आपण तुम्हाला ऑथेंटिक माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पुरवलेली आहे. समजलं? आणि हीच ऑथेंटिक माहिती आहे. आणि CTTच्या म्हणजे CBSE बोर्डच्या या अधिकारिक वेबसाईटवरून ही माहिती त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून हीच ऑथेंटिक माहिती आपल्याला या वेबसाईटवरून भेटलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सगळ्यात पहिले आपली इंटिमेशन स्लिप, त्यानंतर आपलं ओरिजिनल हॉल तिकीट 2 ते 3 दिवसाच्या अगोदर येत असते. समजलं? पहा विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.